हालेलुया. किती जण आनंद येतात. हालेलुया. आवाज पाहिजे मला, कोणता नकोय कोणाचा. देवाचे आभार मानते. आज वचन सांगण्याची संधी ही देवाकडून मला मिळाली. हालेलुया. माझ्या मनातही नव्हतं आणि ध्यानातही नव्हतं का मी वचन सांगू शकते. मी देवाची इच्छा होती आणि देवाने ती पूर्ण करून घेतली. हालेलुया. सर्व देवाच्या हातात. प्रेज द लॉर्ड. माझा क्वेश्चन आहे सर्वांना की आतापर्यंत किती जण देवाविषयी हिंमत धरून आहेत. हालेलुया. 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 आपल्याला देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहायचं. वादळ येतात, वारं येतं, प्रॉब्लेम येतो, संकट येतात, पण तरी आपल्याला ठामपणे उभं राहायचं की प्रभू मी स्वतःला काय केलं तुझ्या हातात समर्पित केलेलं आहे. तुम्ही केले का त्याला? त्याच्या हातात तुम्हाला समर्पित केलंय का? विश्वासाने केलंय. हालेलुया. मग आज तुमचा विश्वास खूप आहे. धन्यवाद. वचन सांगतो पहिले राजे 2 अध्याय 2 ते 4 वचन आपण बघू. कोणाला सापडलं असेल तर ते वाचू शकता. मी जगाच्या राशीप्रमाणे जाणार तर तू हिंमत धर, मागुसकी दाखीव. तुझा देव परमेश्वर याने तुला जे अनुशासन लावून दिले आहे ते पाळ. त्याच्या मार्गाने चाल आणि मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याचे नियम, आज्ञा, निर्णय व निर्बंध पाळ. म्हणजे जे काही तू करशील त्यात व जिकडे तू जाशील तिकडे तुला यश प्राप्ती होईल. आणि माझ्या समाजाने दिलेले वचन परमेश्वर कायम राखील. ते वचन असे की जर तुझी संतती आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवी व तुझे माझ्या समोर सत्याने व जीवे भावे चालेल तर इस्रायलाच्या गादीवरील तुझ्या वंशातला पुरुष खुंटणार नाही. आमेन. 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 कधी खुंटणार नाही. हालेलुया. वाढत जाणार ते. तुम्ही झाडे आज देवाने तयार केलेलं. तुम्ही फळ देणार, देतच राहणार. हालेलुया. एका ठिकाणापुरतं मर्यादित नाही, तुम्ही बाहेर पण जाणार. तिकडे तुम्ही लोकांना सुवार्ता सांगून तुम्ही त्या ठिकाणी फळ तयार करू शकता. माझ्याविषयी तुम्हाला एक मी साक्ष सांगतो. मला माहित नाही कसं काय देवाने घडून आणलं. 2-3 वर्षापूर्वी हरियाणापर्यंत देवाने अनेक फळं तयार केले. अनेक म्हणजे एक आत्मा ज्यावेळेस बदलतो त्यावेळेस लाखो दूत स्वर्गात काय करतात? गौरव आणि महिमा करतात. बरोबर. त्या ठिकाणी मोजून मी सांगते 4 आत्मे जे बदलले देवाकडे आलेले. हालेलुया. त्या ठिकाणी एक मुलगी आहे अंकिता केम नावाची. ती मुलगी मॉडेल व्हायला चालली होती. बरोबर. ती मॉडेल व्हायला चालली पण ती काय बोलली मी प्रेयर पण करते, रात्रभर प्रेयर करते, पण मला हे पण करायचं ते पण करायचं. आता मला सांगा परमेश्वराची जर आपल्याला सेवा करायची आहे, प्रकाश अंधकार एका ठिकाणी राहू शकतो का? नाही राहू शकत. प्रेज द लॉर्ड. तिला त्यातून बाहेर आणायला मला 5 महिने गेले. हालेलुया. ज्यावेळेस तिच्यासोबत मी बोलायचे मला माहित नाही देवानी हिंदी शब्द पण मला कसे दिले येते मला, पण एवढी पण नाही का त्यांच्यासोबत परफेक्ट हिंदी बोलण्यासाठी. माझ्या विचारांच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. स्पिरिच्युअल फादरांनी ज्यावेळेस मोबाईल दिला का तुला ते कॉल अटेंड करायचे बाहेरचे फोन. बरोबर. बाहेरचे फोन येतात. पर हरियाणाचे इतके लोक अटॅक्स झाले या मिनिस्ट्रीला आपल्या की ते त्या ठिकाणी सुवार्ता सांगू लागले. आहेत आत्मिक आहेत, विश्वास आहेत ते लोक, पण योग्य गायडन्स त्यांना मिळत नव्हता. त्यांनी फोन केला, त्यांना योग्य गायडन्स पण मिळाला. दुसरं म्हणजे त्यांच्या जीवनात अद्भुत चमत्कार पण देवाने केले. हे कोण करू शकतं? हे परमेश्वर करू शकतो. मी हिंमत धरून राहिले. 3 वर्ष मी वाट पाहिली, 2-2.5 वर्ष वाट बघितली. प्रभू फोन येत आहेत, मी फोनवर बोलते, लोकांना सांगते, लोक समजून घेत आहेत, लोक तयार पण होत आहेत. आज ते तिकडे बोलवण्यासाठी पण तयार झालेले आहेत. तिकीटही बुक करायला ते तयार आहेत. सिस्टर तुम्ही फक्त या, तुमची टीम येऊ द्या. हालेलुया. हे कोण करतं? हे फक्त परमेश्वर करतो. मी कंटाळून गेले होते 2 वर्ष तरी. प्रभू काय आहे नाही का, येतोय प्रॉब्लेम लोकांचे भरपूर आहेत, पण ते मी सोडवणार कशी मला काहीच माहित नाही. पण देवाच्या आत्म्याने त्या ठिकाणी मला चालवलं, लोकांचं जीवन बदलले गेलं. हालेलुया. पण ज्या वेळेस मला स्पिरिच्युअल फादरने सांगितलं त्यांना मी त्या टेस्टमनी
व्हिडिओ सेंड केले. ते म्हणले नम्रता त्या ठिकाणी तू फळ तयार केलेत ऑलरेडी. आणि हे माझ्या लक्षात पण नाही आलं. माझं फक्त एवढंच इंटरेस्ट होता की अरे मी फक्त सांगते लोकांना त्यांच्या जीवनात चमत्कार होतोय बस एवढंच, बाकीचं मला काही माहित नाही. ज्यावेळेस त्यांनी सांगितलं का त्या ठिकाणी चर्च उभं होतंय, हालेलुया हालेलुया, चर्च उभं होणं आणि नॉर्मली प्रेयर लाईन नंबरवरून फोन आल्यावर आपण प्रेयर करणं वेगळा विषय येतो. त्या ठिकाणी डायरेक्ट चर्च उभं झालं. हालेलुया, चर्च उभं इतकं स्ट्रॉंगली ते हो राहिलेत, कंटिन्यू फोन येत. मी हिंमत धरून राहिले, म्हटलं प्रभू माझ्या काही मनात नाहीये, कंटाळा यायचं मला, फोन येत आहेत, कसं मी बोलू काय बोलू नाही माहिती, पण मी शेवटपर्यंत हिंमत धरून राहिली आणि त्याचं फळ मला मिळालं. हालेलुया हालेलुया, फळ मला इतकं स्ट्रॉंगली मिळालं का ते देवाकडून आहे आणि देवाने इतकं स्ट्रॉंगली ते तयार केलं. आज मी पूर्ण देवावर भाव ठेवून उभी आहे. हालेलुया, आहेत का तुम्ही सर्व हिंमत धरून? किती परिस्थिती तुमची वाईट असू द्या, किती विकट असू द्या, तुम्ही फक्त हिंमत धरून राहा. तुम्ही विश्वास ठेवा, कधीही तुमचा विश्वास व्यर्थ जाणार नाही. जर माझा विश्वास व्यर्थ जाऊ शकत नाही, तुमचा जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. कारण परमेश्वर तुमचं अंतःकरण पारखतो. मनुष्य बाह्य रूप पारखतो पण परमेश्वर अंतःकरण पारखतो. हालेलुया हालेलुया, आणि त्याने तुमचं अंतःकरण पारखलेलं आहे. हालेलुया, किती जण विश्वास ठेवतात की प्रभू तू माझं अंतःकरण पारखले. आपण एकमेकांच्या हातात हात देऊन बोलूया तुझं अंतःकरण देवाने पारखलेलं आहे. पुन्हा एकदा बोलूया प्रभूने तुझं अंतःकरण पारखले. तू फक्त हिंमत धर, खंबीर हो, खचून जाऊ नको. कितीही प्रॉब्लेम येऊ द्या, किती समस्या येऊ द्या, जिवंतांचा परमेश्वर तुमच्या सोबत आहे. किती जणांना फील होते, कारण मला इथे स्ट्रॉंगली फील होत आहे देव तुमच्या सोबत उभा आहे. हालेलुया, मी स्थिर नाहीये, मी फक्त फिरते. मी फर्स्ट टाइम वचन सांगते पिंपळगाव मध्ये, मला माहित नाही काय होते. देवाचा अभिषेक या ठिकाणी काम करते. त्या ठिकाणी फील होऊ शकतं तर सगळ्यांना ते होतंय. हालेलुया, किती जण त्यामध्ये चालण्याची तयारी दाखवणार. हालेलुया, चालण्याची तयारी दाखवायची. खचून जाऊ नका मित्रांनो म्हणते, बंधू आणि भगिनी खचून जाऊ नका. काही येऊ द्या, कितीही प्रॉब्लेम्स येऊ द्या, खचून जाऊ नका. मी खचून गेले देवाने मला पुन्हा उभं केलं, माझे स्पिरिच्युअल फादर. हालेलुया हालेलुया हालेलुया, फोनवर बोलणं व्हायचं, फादरांसोबत गायडन्स पण मिळायचं, त्यांच्यासोबत बोलून 1-1 तास माझा फोन असायचा. घरच्यांनी मला नावं पण ठेवले, तू कोणासोबत बोलते एवढा वेळ. पण आज जेव्हा हरियाणा नाव समोर आलं त्यावेळेस म्हणायला लागले अरे नाहीये, काहीतरी वेगळंच होतं. हालेलुया, देवाने सगळ्यांचे तोंड बंद केली. हालेलुया, दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं होतं, त्यावेळेस सिंहाचे तोंड कोणी बंद केले? देवाने बंद केले. तसंच तुमच्या आजूबाजूला जो शत्रू आहे, जो विरोधक आहे, तुमच्याविषयी प्लॅन करतोय, तुमच्याविषयी वाईट बोलतोय, त्याची तोंड बंद करणारा पण परमेश्वर. हालेलुया, दानिएला सोबत सिंह होते पण आपल्या बरोबर जे ते शत्रू आहेत, पण आपल्याला त्यांच्यावर पण प्रीती करायची. हालेलुया हालेलुया, तो प्रीतीचा परमेश्वर. जर तो प्रीती करू शकतो, मग आपल्याला जर आपल्या जीवनात परमेश्वर आपल्या जीवनात पाहिजे तर मग आपण का करू शकत नाही प्रीती? आपण म्हणतोय प्रभू जसं तू पवित्र आहे मला काय कर, पवित्र कर. मग तो जर म्हणतोय मग तुला जर पवित्र व्हायचंय तर तू माझ्यावर विश्वास ठेव, बरोबर? मग आपण जर म्हणतोय प्रभू तू प्रीतीचा परमेश्वर आहे, मला तू काय कर, पवित्र कर, मला पवित्र व्हायचंय. मग तो बनवतोय ना तुम्हाला पवित्र. तुम्ही करा ना वैरात प्रीती करा, तुम्ही शेजाऱ्यांवर प्रीती करा. तो बघतोय तुमच्याकडे, तुम्ही जितकी प्रीती करणार तेवढा परमेश्वर आपल्यावर प्रीती करतो. हालेलुया 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 हालेलुया. तिसरं वचन सांगतं, तुझा देव परमेश्वर याने तुला जे अनुशासन लावून दिले आहे ते पाळ, त्याच्या मार्गाने चाल. हालेलुया, जे देवाने लावून दिले ना आपल्या मार्ग, आपल्याला ते घेऊन चालायचंय. आपल्या चर्चमध्ये इव्हेंजलिस्ट आहेत, प्रॉफिट आहेत, अपोस्टल आहेत, वर्शिपर आहेत, हे व्हिजन देवाने लावून दिलेले आहेत. आपल्या चर्चमध्ये सुवार्थिक आहे, प्रार्थना योद्धे, त्यांनी त्यांचं काम लावून धरणं गरजेचं आहे. हालेलुया, अशाने काय होणार, अनेक लोक जोडले जातील. पण ते जोडणार कसे? हिंमत धरलेली. प्रभू मी एकटी उभी आज, पण माझा विश्वास आहे अजून तयार होत आहे, अजून तयार होत आहे. मी एकटी नाही, अजून तयार होत आहे. ठीक आहे, जवळचे जर तो विषय टाळत असतील
परमेश्वर दुसरा देईल तुमच्या सोबत. त्यामुळे हिंमत हारू नका, खचून जाऊ नका. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. जे तुम्ही देवाकडे मागितलंय ते तुम्हाला पूर्णपणे देवाकडून मिळालंय. जगातल्या गोष्टी आपल्या मागे धावणं गरजेचं आहे, आपण जगा मागे धावणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला त्याचं राज्य मिळवायचंय. त्याचं राज्य कसं मिळवणार? आपण इकडंच लोकांना सुवार्ता सांगून फळं तयार करणार, तेव्हा हालेलुया आपलं राज्य इथंच आहे. असं नाही स्वर्गात गेलं का ते राज्य नाही. स्वर्गातून ते कधी आपल्यापर्यंत येईल याची वाट बघायची आपल्याला. पण ते मिळणार कधी? आपण ज्या वेळेस दुसऱ्यांची मन जपले, एकमेकांमध्ये आपण एकमेकांचा विचार घेतला, एकमेकांवर विश्वास ठेवला की नाही. आणि जर एखादं भटकताना दिसलं तर त्याला आपल्याला योग्य वचन पण सांगणे, बरोबर का नाही? आपण जर वचन घेऊन जाऊ शकतो तर आपण लोकांना सांगू शकत नाही का? हालेलुया हालेलुया. त्याविषयी पण हिंमत धरून राहायची. प्रभू माझा विश्वास आहे, मी हिंमत धरून येईल. ह्या व्यक्तीला मी वचन सांगितल्याने हा बदलून जाईल. आमेन 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 हालेलुया हालेलुया. देवाने आपल्या मागे लावून दिलेलं काम आहे. जगी कामाचा नका विचार करू, आत्मिक कामाचा विचार करू. देवाचं किंगडम कसं वाढल, ग्रोथ होईल याच्याकडे विचार करू, याच्याकडे लक्ष लावायचं. ते लक्ष आपण कसं लावणार? अनुवाद 28:1 प्रमाणे वास्तवाची. तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐक. आमेन. तुझा देव परमेश्वर याची वाणी जर तू लक्षपूर्वक ऐकशील, हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. ऐकणार सर्वजण त्याची वाणी लक्षपूर्वक ऐकायची. तो बोलतो, किती आवाज असला त्याच्यातून तो बोलतो, किती प्रॉब्लेम असले तो बोलतो आपल्यासोबत. फक्त आपली तयारी असणं गरजेचं आहे. तो बघतो, बघू तुझी किती तयारी आहे. मी तुला वाणी ऐकवल्यावर तू ऐकण्यासाठी तो बघतोय आपल्याकडे. आपल्या तयारी दाखवायची. प्रभू माझी तयारी, तू बोल. शांत होणं गरजेचं आहे, स्थिर होणं गरजेचं आहे. परमेश्वराजवळ आपण किती प्रॉब्लेम मांडले, पण त्या ठिकाणी त्याच्या आपण ज्यावेळेस आपली प्रार्थना वेदी आहे घरामधली, त्या वेदीवर ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपल्याला ते पीस फील होतं, शांती फील होते. हालेलुया हालेलुया. जर कोणी अजून केली नसेल ती आपली वेदी जर तयार केली नसेल, आजपासून ती वेदी तयार करायची. त्या वेदीवर जाऊन एवढंच बोलायचं, प्रभू ही जागा तुझी, तू माझ्यामध्ये वस्ती करतो, माझ्या घरामध्ये तू अवतीभोवती फिरतोय, पण ही जागा एक बेस्ट आहे माझ्यासाठी. ह्या जागेवर येऊन मी माझं मन मोकळं करू शकते, मी रडू शकते. माणसाला सांगू नका, देवाला सांगा, देव ऐकतो. माणसाला सांगणार तो तुमचीच थट्टा उडवणार. तुम्हाला काय वाटतं? थट्टा उडवलेलं पाहिजे का समजून घेणार पाहिजे? मग तो फक्त परमेश्वर आहे, कुठलाही मनुष्य नाही. कारण जे माझ्यासोबत झालं मी ते तुम्हाला सांगते. मला माहित नाही, पण आज या ठिकाणी आहेत कित्येक लोक आहेत, ते लोकांना सांगतात त्यांचे प्रॉब्लेम, पण त्यांची चेष्टा केली जाते, त्यांची थट्टा उडवली जाते. मला माहित नाही, आहे त्या ठिकाणी. हालेलुया. त्यांनी फक्त देवावर विश्वास ठेवला. ज्या वेळेस आहे ना आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम येतात, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष, प्रभू मी लई कंटाळले आहे, आपण काय करतो? देवापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो. तो लांब जाण्याचा आपण जेव्हा विचार करतो ना, तिथं देवाचं काम सुरू होतं. आमेन. तुमच्या जीवनात देवाचं काम सुरू झालेलं आहे. आज तुम्ही या ठिकाणी आहेत, पण तुम्ही या ठिकाणी असेच नाही, तुम्ही विश्वासाने आलेले आहेत, तुम्ही त्याची वाणी ऐकण्यासाठी आलेले आहेत. तुमचे मार्ग आज देवाने काय केलेत? मोकळे केलेले आहेत. हालेलुया हालेलुया. तुम्ही बंधनात नाहीये, तुम्ही प्रॉब्लेम मध्ये नाही, तुम्ही आजारात नाहीये. किती त्रास असू दे, पोटाचे आजार असू द्या, काढणारा परमेश्वर. रिसिव्ह करायचं तर काढणारा फक्त परमेश्वर. हालेलुया हालेलुया. प्रभू मध्ये येण्या अगोदर मी पण खूप आजारी होते, पण प्रभू मध्ये येण्याने मला देवाने पूर्ण निरोगी केलं. मला निरोगी केलं, तुम्हाला करू शकतो तो नक्कीच. किती जण विश्वास ठेवतात. अजूनही आपल्याला जर शंका असेल ना मनामध्ये, खूप दिवस झाले होतच नाहीये, माझा पाय दुखतोय, कंबर दुखतोय, खूप दिवसापासून मला त्रास होतोय, असं जर कोणाला वाटत असेल ना, तर तो तुमचा शेवटचा बुद्धीचा विचार. आता इथे देवाचं काम सुरू होणार. हालेलुया. काय होणार आहे? आता इथे देवाचं काम सुरू होणार आहे. आता खरं देव तुमच्या सोबत आहे, आता खरं परमेश्वर तुमच्या सोबत आहे. हालेलुया हालेलुया
राहायची की नाही तुम्हाला? खंबीर व्हायचंय का? आनंदी राहायचंय का? आनंदी हृदय हेच उत्कृष्ट औषध. आमेन आमेन. तुमच्या लाईफ मध्ये देवाचं काम सुरू झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वर तुमच्या सोबत आहे, तुम्ही एकटे नाहीयेत. हालेलुया. आपण वचन काढूया स्तोत्र संहिता 27. आणि 14. त्या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करेल. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिंमत धर, परमेश्वराची प्रतीक्षा कर. आमेन आमेन. ह्या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने तुमचं कल्याण करण्यासाठी हजर आहे. आमेन. तो खात्रीने तुमचं कल्याण करणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. कारण तुम्ही जिवंत देवाच्या हातात आहे. आमेन. तुम्ही शत्रूच्या हातातून सुटलेले आहेत. हालेलुया. मृत्यूच्या सापळेतून तुम्ही फ्री झालेले आहेत. मृत्यूचा आत्मा तुमच्यावर नाहीये, तुमच्यावर कोण आहे? गौरवाचा आत्मा आहे. हालेलुया. या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने तुमचं कल्याण करेल. हालेलुया. त्यामुळे काय करायची? परमेश्वराचीच प्रतीक्षा करायची, खंबीर व्हायचंय, हिंमत धरून राहायची. हालेलुया. आणि परमेश्वराचीच प्रतीक्षा करायची. वेळ लागतोय, ज्या ठिकाणी परमेश्वराची वाणी येण्यासाठी, उत्तर येण्यासाठी वेळ लागतोय ना, खूप काहीतरी मोठं होणार असतं आपल्या जीवनात. हालेलुया. इथे तुमच्या जीवनात आहे. आज खरंच किती जण तरी म्हणत असतील, अरे किती दिवस झाले, मला खरंच समजत नाहीये, मी काय करू, माझं जीवन असंच आहे, तसंच आहे. खूप जण या ठिकाणी आहेत तसं बोलणं. मला माहित आहे का, मला ते फील होतं या ठिकाणी आहेत, कोणीतरी आहे या ठिकाणी. त्यांना असं वाटतंय मी खरंच खूप वैतागले, जगण्याला वैतागले, असं वाटतंय मरून जा. आहे त्या ठिकाणी. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही परमेश्वराची प्रतीक्षा करा. जर तुम्ही जगात राहून बाकीच्या गोष्टींची प्रतीक्षा केली, तुम्ही थोडे दिवसासाठी देवाची प्रतीक्षा करू शकत नाही का? हालेलुया. 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 किती जण विश्वास ठेवतात की मी परमेश्वरावर हस्त टाकलेली, त्याच्यावर माझा विश्वास टाकलेला आहे. हालेलुया. स्ट्रॉंगली देवाचा अभिषेक आहे. तुम्ही हिंमत धरून राहताय, तुम्ही खंबीर आहात, परमेश्वराने तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. आमेन. आपल्या छातीवर आपला उजवा हात ठेवायचा, डोळे बंद करून बोलायचं, प्रभू मला उत्तर मिळत आहे. प्रभू मला उत्तर मिळत आहे. तू माझ्या सोबत आहेस. मी एकटी नाहीये. माझी लाईफ, माझं जीवन तुझ्या हातात आहे. थँक्यू जीसस. खरोखर जितके मी ते कबूल केलंय, आज खरोखर तुम्ही एकटे नाहीये. तुमचं भांड जे रिक्तंय, आज वाटतंय, ते भरून जाणार आहे. आमेन. जे तुटलेलं मन आहे, तुटलेलं हृदय ना, ते जोडणार परमेश्वर. ते परमेश्वर आहे. माझं जोडलंय, तुमचं जोडत आहे. हालेलुया. आनंद पण होतोय, कारण या ठिकाणी बहिणीला ते फील होतंय. हालेलुया. 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 आहेत का तुम्ही परमेश्वराची प्रतीक्षा करणार का? किती शेवटपर्यंत स्टेप जाऊ द्या, खचून जाऊ नका. तिथं समजून घ्या तुम्ही का इथं आता देवाचं काम सुरू होतंय. ज्या गोष्टीला वेळ लागतोय ना, ती गोष्ट आपल्यासाठी खूप मोठी, खूप मोठी. ती मी अनुभवलेली. 2 वर्ष लागतात, 3 वर्ष लागतात. आपण वैतागून जातो, बुद्धीचे विचार येते वैतागून जाण्याचे. काही लोक असे ते देवाला पण दोष देतात. अरे देवाला दोष नका देऊ, उलट धन्यवाद द्या, कारण तो बेस्ट बनवतोय तुमच्यासाठी. तो बेस्ट बनवतोय तुमच्यासाठी. हालेलुया. हालेलुया. मला आनंद पण खूप होतोय, कारण मी पण काही गोष्टींची खूप वाट बघितली, पण ते मला मिळालं. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. रडायचं नाही, खचून जायचं नाही, हिंमत हारायची नाहीये, खंबीरतेने उभं राहायचंय. प्रभू तू माझ्या सोबत आहे. जे काम तुम्हाला दिलंय ना सेवेसाठी, ते करायला मी पूर्णपणे विश्वासाने तयार आहे. कारण ते मी करत नाही, तर माझं परमेश्वर माझ्यातून करत आहे. हालेलुया. मनुष्य कोणीच नाहीये. हालेलुया. लावणारा कोणी नाही, पाणी घालणारा कोणी नाही. आमेन. आमेन. वाढवणारा कोणी? कोण आहे? आवाज पाहिजे मला. कोण आहे? कोण आहे?
तुमच्या जीवनात काम होईल. त्यामुळे मनुष्यावर भिस्त ठेवू नका. तुम्हाला भिस्त ठेवा वाटते ना एखाद्या मनुष्यावर, तो आत्मिक असू दे, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. कारण आत्मिक मनुष्य असा असतो जो फक्त देवाचंच ऐकून तुम्हाला सांगतो. हालेलुया. तो फक्त देवाचं ऐकून तुम्हाला सांगणार, तो मनाचं सांगणार नाही. जर तो मनाचं सांगणार ना तर तुमच्या गोष्टींवर तो हसणार 100%. तुम्हाला कोण पाहिजे, देवाचं ऐकून सांगणारा की जगातलं ऐकून सांगणारा? आमेन. आजपासून तुम्ही संगत ह्याच लोकांची धरायची जो आत्मिक आहे. प्रभू मला त्यांच्याकडे तू घेऊन चल, कारण मला तुझ्याविषयी खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, खूप गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत. कोणी असं म्हणू नका मी घरात बसून बायबल वाचलं मला खूप काही मिळाले. कोणी असं म्हणू नका. तुम्हाला चर्चमध्ये यावंच लागेल. एक मन आहे, देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही. आमेन. या ठिकाणी जे आले त्यांना देव समजलंय, त्यांना वचन समजलंय आणि खरोखर तुम्हाला वचन समजलंय. आय होप, माझी आशा आहे परमेश्वरावर. आमेन. 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 हालेलुया.